आगतम स्वागतम सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. आपण वेगळ्या प्रकारे सांगायची काही गरज नाही. तरी सर्व बालमित्र आणि बालमैत्रिणींचे मी शब्दसंबंधी सर्वांचे स्वागत करते. तर सर्वांनी आपल्यासाठी टाळ्या वाजवायच्या, पण ताला सुरत वाजवायचे. ठीक आहे. मी आता एक शिक्षिका आहे, त्याच्यामुळे आपल्याला शिस्तीत वागायचं इथं. त्याच्यामुळे सर्वांनी शिस्तीत टाळ्या वाजवायच्या. 1 2 3 या असतात. ठीक आहे. तरी सर्वांनी स्वतःचं स्वागत स्वतः टाळ्या वाजवून करायचं आहे. 1 2 3. ठीक आहे. तरी कुठलाही कार्यक्रम असो, कार्यक्रमाला अध्यक्ष आणि प्रमुख पाहुण्यांची साथ ही हवी असते. तर सर्व गुरुजनांनी तसेच प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, शालेय समिती सदस्य यांनी कार्यक्रमाला उपस्थित व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. शिवरायांच्या चरणी, छत्रपती शिवरायांच्या चरणी नमोनी माता. चला सुरू करूया आजच्या स्नेह मिलनाची गाथा, आजच्या स्नेह मिलनाची गाथा. तर मी सर्वांच्या परिचयाची, याच गावाची लेकबाळ कुमारी स्मिता रामकृष्ण कोरडे आणि याच गावाची सून सौ स्मिता विजय लोणकर आपल्या समोर तसेच या प्राथमिक विद्यामंदिर शाळेची विद्यार्थिनी आपल्या समोर उभी आहे आणि आजच्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करत आहोत. तर कार्यक्रम कुठलाही असो, कार्यक्रमाला अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुण्यांची उपस्थिती महत्त्वाची असते. तर आयोजकांच्या म्हणण्यानुसार कार्यक्रमाचा जो अजेंडा असतो तो आपल्या समोर थोडक्यात सांगणार आहे. तर आपण सर्वजण इथं जमलो आहोत ते एक वर्गमित्र स्नेह मिलन करण्यासाठी. जवळपास आज आपण इथे 23 वर्षांनी भेटत आहोत. आपली जी बॅच होती ती होती 1996 ते 2002 ची. 1996 मध्ये आपण पहिल्या वर्गाला सुरुवात केली आणि 2002 मध्ये आपला 7वा वर्ग संपवून आपण इथला निरोप घेतला. तर आज आपण इथं सर्वजण जमलेलो आहोत. सर्वप्रथम आपल्याला अध्यक्षांचे स्थानापन्नाचा कार्यक्रम, त्यानंतर त्यांचे स्वागत, त्यांना सन्मान चिन्ह देऊन भेट द्यायची आहे आणि कृतज्ञता या शाळेप्रती. आपण इथं शिकलो, इथं मोठं झालो, आपल्यासारखे गुरुजन आम्हाला लाभले आणि आमचे जीवन धन्य झाले. त्याची एक फूल नाही म्हणून फुलाची पाकळी, फुल न होता फुलाची पाकळी म्हणून आपण इथं कृतज्ञता व्यक्त करायला जमलो आहोत. तरी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपले मुख्याध्यापक सर्वांना आठवतच असतील, हो की नाही? अंदुरा गावाचे ज्येष्ठ नागरिक, एक आदर्श व्यक्तिमत्व आणि प्राथमिक विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक, माजी मुख्याध्यापक श्री नावकर सर हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. विद्यामंदिर शाळेचे अध्यक्ष श्री शामभाऊ बराळे, तसेच अंदुरा गावाचे प्रथम नागरिक सरपंच श्री संजय वानखडे, तसेच विद्यामंदिर शाळेचे सदस्य हे स्वीकारतील अशी मी त्यांना विनंती करते. अहो भाग्यवान आम्ही, तुमच्यासारखे गुरुजन आम्हाला लाभले आणि आमचे जीवन धन्य झाले. असा आपला गुरुजन वर्ग. श्री लक्ष्मण वानखडे सर माजी मुख्याध्यापक हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. तसेच विद्यामंदिर शाळेच्या मुख्याध्यापिका, नेहमी स्मित हास्य करणाऱ्या, आपल्या सर्वांच्या आवडत्या, कुठल्याही प्रॉब्लेमवर अगदी
अलगद आणि हळूवारपणे सोल्युशन देणाऱ्या आपल्या सर्वांच्या आवडत्या सौ सुनंदा बाळे मॅडम त्या आपल्या तसेच एवढा रूट सर्वांनाच आठवत असेल, बरोबर आहे? आणि हातापायाला सुटलेला घाम पाहून थरथर कापणारे आपण सर्व असे श्री नागरे सर हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करते. तसेच श्री भगत सर हे सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. वरून कडक पण आतून अतिशय कोमल हृदय असणाऱ्या आपल्या सांगोळे मॅडम त्या सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील. तसेच आपल्या गावाच्या सुनबाई सौ रेखा डंगारे मॅडम ह्या सुद्धा आपले स्थान ग्रहण करतील अशी मी त्यांना विनंती करते. तरी स्थानापन्नाचा कार्यक्रम संपलेला आहे. आता आपल्याला त्यांचं स्वागत घ्यायचं आहे, फोटो पूजन घ्यायचं. तर कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात एक हिंदू संस्कृती म्हणून आपण दीप प्रज्वलनाने करतो. अंधारातून त्याच्याकडे सामर्थ्य ज्याच्यामध्ये असते ते दीप प्रज्वलन आपल्याला घ्यायचं आहे. तरी अतिथींना विनंती करून दीप प्रज्वलन करूया. आजचे प्रसन्न वातावरण तर दीप प्रज्वलनासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष तसेच प्रमुख पाहुणे आणि सर्व कुटुंबवर्ग यांना आमंत्रित करतो. सरकारी मुद्द्यावर तुझे बसली असती का, फुले सावित्री नसते तर मुलगी शिकली असती का, मुलगी शिकली असती का, अशा स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या फोटोचे पूजन होत आहे. शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. हे शारदे माँ. स्वर की देवी ये संगीत तुझसे, हर शब्द तेरा, हर गीत तुझसे. तू स्वर की देवी ये संगीत तुझसे, हर शब्द तेरा, हर गीत तुझसे. हम हैं अकेले, हम हैं अधूरे, तेरी शरण में हमें प्यार दे माँ. हम हैं अकेले, हम हैं अधूरे, तेरी शरण में हमें प्यार दे माँ. हे शारदे माँ, हे शारदे माँ, अज्ञानता से हमें तार दे माँ. हे शारदे माँ.
समझी गुणियों ने जानी, संतों की भाषा गम की वाणी। हम भी तो समझे। एक फोटो आणलेला आहे जो आपल्याला सदिच्छा भेट म्हणून द्यायचा आहे, तर ते देण्यासाठी मी सर्वांचा आभार व्यक्त करते. त्या कार्यक्रमाच्या दिली आपल्या शाळेला सर्वतो परिधान केलेला आहे. करिता सर्व माझे विद्यार्थी तथा विद्यार्थिनींचे मनस्वी हार्दिक सुस्वागत, हार्दिक सुस्वागत. त्यानंतर शाळेचे माजी विद्यार्थी किशोर भूटिका सीतामाता गुजरातीजी यांच्या प्रतिमेचं यांच्या फोटोला हार अर्पण करत आहेत. हे शारदे मा, हे शारदे मा. सावित्री फुलेंचा, सावित्री फुलेंचा, सीतामाता गुजराती माता जय यांचा, सीतामाता गुजराती जय यांचा. आपल्या शाळेचे शिक्षक श्री हेगडे सर, हरिभाऊ नांगोलकर अत्यंत प्रामाणिक आणि आध्यात्मिक विद्यार्थी असे अनेक विद्यार्थी सुद्धा आपल्या शाळेमध्ये शिक्षण घेतलेले आहेत. जरी ते आपल्या शाळेचे माझे शिक्षक श्री वडतकर सर, त्या सर्वांना आपल्याला एक म्हणजे श्रद्धांजली अर्पण करायची आहे. तर त्या कार्यक्रमाचं औचित्य साधून आपल्याला 2 मिनिटांसाठी जागी उभं राहायचं आहे आणि एकसाथ सर्वांनी किंचित झुकावं, मन आनंदी ठेवावं आणि येणे तुझे मंगल झाले, येणे तुझे मंगल झाले, अंतरीचे भाव ओसंडून वाहे, अंतरीचे भाव ओसंडून वाहे. आजच्या या शुभदिनी सर्वांचे स्वागत स्वागत स्वागत. तरी आता आपल्याला स्वागत समारंभ घ्यायचा आहे. तर तसाच तू घेऊन आलास, तसाच तू घेऊन आलास नवी उमेद, नवी दिशा. आज तुमच्या येण्याने मंगलमय झाले वातावरण. तर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नावकर सर यांचे आपल्याला स्वागत घ्यायचे आहे. तर हा सत्कार समारंभ आपल्याला श्रीफळ, हार व सन्मान चिन्ह देऊन करायचा आहे. तरी श्री नावकर सरांचे स्वागत करण्यासाठी मी श्याम बेंडे यांना आमंत्रित करते. ज्ञानेश्वर भिवशे, रवी बुगले आणि विशाल मानखळेकर अशी मी त्याला विनंती करते. स्वागत.
करते त्यांनी हा फोटो शाळेला भेट म्हणून द्यावा. इथं आपल्यासाठी अल्कोहोलाची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तरी सर्वांनी त्याचा आस्वाद घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. शक्यतोवर मुलींनी आपल्या लग्ना आधीचं नाव म्हणजे आपण ज्या शाळेमध्ये शिकवलं बाळ कुठे आहेत, तुमचं आता सासर कुठं आहे याच्याबद्दल तुमचं सेल्फ इंट्रोडक्शन, या शाळेबद्दल कशी आत्मीयता वाढली, तर जमलो तर त्याच्याबद्दल आपल्याला थोडक्यात काही आपला परामर्श आपल्याला इथं सांगायचा आहे. तर आपल्या भगत सरांच्या म्हणण्यानुसार पण हुसेन की जो आपला 2002च्या बॅचचा विद्यार्थी आहे. सर्वांच्या वतीने मी प्रथमतः इक्बाल हुसेन यांचं मनापासून स्वागत करतो. त्यांनी आयोजकाप्रमाणे आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करावी. सर्वांना माझ्या बालमित्रांना माझा नमस्कार. आता आपण ज्या उद्देशाने किंवा कार्यक्रमाच्या निमित्ताने इथं जमलो, हा आकाश आणि श्याम यांनी एक संकल्पना सुचवली. त्यातल्या त्यात त्यांना बऱ्याच लोकांनी वेगवेगळ्या टाईमला सांगितलं की आपण थोडं पुढे करू मागे करू, पण तरी सुद्धा आकाशची जिद्द की जो विषय जेव्हा निघतो तो तेव्हाच भेटला तरच ते होऊ शकते आणि तो त्यानं केला. त्याबद्दल स्पेशल थँक्स आकाश आणि श्यामसाठी की त्यांनी हा योग करून सांगितला. त्यानंतर आता परिचय तरी माझा देणार, परंतु आपल्या समोर आता व्यासपीठावर काही पाहुणे बसलेले आहेत. तर त्याच्यामध्ये उपस्थित असलेले अंतरा गावचे प्रथम नागरिक, माझे मामा ज्यांनी मला त्याच्या कडेवर वागवलं, ते संजूभाऊ वानखडे. आपल्या विद्यामंदिर शाळेचे अध्यक्ष शामभाऊ वराळे, ते नेहमी माझ्या संपर्कात सोशल मीडियातून असतात. त्यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षपद ज्यांना आपण दिलं ते माझे आबाजी नावकार गुरुजी, ज्यांच्यामुळे त्यांनीच माझा शाळेत दाखला केला. ज्यांच्या भीतीमुळे मी शाळेत यायचो ते आपले नागडे गुरुजी. त्यांच्यानंतर ज्यांच्या कलागुणांची वाव आणि त्यांची चित्रकला मला फार मनापासून आवडते ते आपले वानखडे गुरुजी. त्यानंतर प्रेमाचं नातं आणि नेहमी इक्बाल भाई म्हणून मला आवाज देणारे, कुठेही दिसल्यानंतर अरे इक्बाल भाई किधर जा, ते आमचे भगत सर. तसेच भाडे मॅडमची तर एकदम मायेची ऊब असायची नेहमीच. सांगोळे मॅडमचं पण एकदम सहकार्याचंच असायचं. तरी माझं बालपण स्पेशली अंधुऱ्यात गेलं. माझं नाव आता बऱ्याचशा मुलींना वगैरे काही आम्हाला झालं नसेल सुरुवातीला, परंतु मी पुन्हा एकदा सांगतो की मी 7वी पर्यंत इथं नव्हतो. माझं नाव इक्बाल इस्माईल हुसेन. माझे बाबा वेटरनरी डॉक्टर होते, जे त्यांची फर्स्ट अपॉइंटमेंट अंधुऱ्यात झाली होती. आणि अंधुऱ्याची म्हणजे बोलायचं झालं तर अंधुरा नावाप्रमाणे ते एकदम मनाच्या दुरूनच तो आवाज निघतो, ते अंधुरा असं. म्हणजे आजही तो ऋणानुबंध आणि टच काय माहिती लोकांसोबत. त्यानंतर माझं बालपणचं एज्युकेशन इथलं 4 वर्गापर्यंतचं. त्याच्यानंतर 5वी ते 7वी पर्यंत मी शिवाजी ज्युनियर कॉलेज स्कूल निंब्यामध्ये होतो. त्याच्यानंतर मी आता 3-4 शाळा बदलल्या. त्यानंतर मी धनाबाई विद्यालयाचा स्टुडंट होतो 8-9 पर्यंत. पुन्हा माझ्या घरी काही इन्सिडेंट घडले, माझ्या बाळापूरच्या घराला चोरी झाली, त्याच्यामुळे आम्ही पुन्हा रिव्हर्स शिफ्ट झालो निंब्यात. आणि निंब्यात आल्यानंतर पुन्हा माझी 10वी 11वी 12वी निंब्यातून झाली. देन आय टेक माय ऍडमिशन इन बी फार्मा. बी फार्म मी 2007ला ऍडमिशन घेऊन बी फार्म झालो. त्याच्यानंतर एम फार्म मी 2013ला कम्प्लीट केलं. देन आय हॅव जॉईन्ड ॲज अ प्रोडक्ट मॅनेजमेंट टीम इन एमकेओ फार्मास्युटिकल पुणे हेडक्वार्टर. पुणे हेडक्वार्टरला काम करत असताना मधातच माझा भाऊ म्हणजे डॉक्टर माझा भावाचं चालू होतं. आमच्या ठरलेल्या प्लॅनप्रमाणे की बाबा आता मी फील्ड मेडिसिन मध्ये जायचं आणि भाऊ माझा डॉक्टर बनायचा, हे सुरुवातीपासून टच होता. आणि ईश्वराच्या कृपेनं आमचा जो प्लॅन होता त्या प्लॅन मध्ये कुठंच आम्हाला क्रॉस करायचं काम आजपर्यंत पडलं नाही. ते बाबाची गुन्हे, बाबाचे कर्म आणि बाबाचे स्ट्रगल हे आता इथं असलेले नावकर गुरुजी, नागडे गुरुजी, भगत सर आणि वानखडे गुरुजी यांनी फार त्याचा जवळून तो संघर्ष पाहिलेला. एक दुसऱ्यांना मदत करायची तयारी ही बाबाची नेहमीपासून होती. त्या संस्कारात आम्ही सुद्धा मी विभाग झालो. त्याच्यानंतर मी मार्केटिंगला जॉईन झालो ॲज अ कॉर्पोरेट प्रोडक्ट मॅनेजमेंट टीमला. 2016 पर्यंत मी ते काम करत होतो. त्यानंतर माझा भाव ज्यावेळेस BMS कम्प्लीट झाला, ही बिकम अ डॉक्टर, तर त्याचा आपल्याला चांगली अशी प्रॅक्टिस होती. त्यानंतर बाबाचं असं ठरवलं की बाबा तू तिकडे फावड्यानं पैसे कमावशील. मी एकदम गावरान भाषेत बोलतो की बा तिकडे तू फावड्यानं पैसे कमावशील, पण त्या गोष्टीचा मला आनंद नाही.
मी जिथं लहानाचा मोठा झालो किंवा या परिसराचा आपण झालो, इथला एक माणूस भविष्यात मला जर भेटला आणि त्याने जर मला सांगितलं की साहेब तुमच्या मुलामुळे आता माझा अटॅक आमचा मला असं झालं पण मला ते बरोबर झालं, तर तो दिवस माझ्यासाठी सोन्याचा असेल. त्या हिशोबाने माझा भाऊ निघायला आल्यानंतर त्याला त्याच्या प्रॅक्टिसमध्ये थोडेसे प्रॉब्लेम आले. त्या एका दिवशी रात्री 12ला मला फोन आला की दादा तुला नोकरी सोडायची आहे, तुला मेडिकल करायचं. मी शॉक झालो की माझी लाखभराची नोकरी होती, चांगलं काम मी त्यावेळेस करत होतो आणि हे करत असताना माझ्या भावाचा फोन आला की मला वाईंड अप करायचं, कारण की खेड्यातलं काम आहे, इथं हेडेच लोक आहेत. काय अडचण होती तर त्यानं त्याची बाजू सांगितली, ते मला पटली. सेम डे त्याच रात्री मी माझा रिझाईन टाकला आणि मी निमगा गावात लोकसेवा मेडिकल स्टोअर म्हणून मेडिकल स्टार्ट केलं. 2016 पासून आजपर्यंत मी मेडिकल पाहतो आणि मेडिकल पाहिल्यानंतर आता समजा मी माझे मुलं, मला 2 मुलं आहेत. माझं लग्न 2016लाच झालं. 2016 माझी मिसेस सायमा हुसेन, ती MSc फिजिक्स आहे आणि देन ते BEd पण आहे. परंतु सगळं काही व्यवस्थित असल्यामुळे जॉबसाठी माझी इच्छा नव्हती की जॉब करावं. प्रायोरिटी फॅमिली फर्स्ट. त्या हिशोबाने तिथं जॉब काही करत नाही आहे सध्या. ती ॲज अ हाऊसवाईफ आहे. मला 2 मुलं आहेत. मोठ्याचं नाव अर्श हुसेन आहे, अर्श म्हणजे आसमा. दुसऱ्याचं नाव शर्जिल आहे. शर्जिल इज अ नेम was the protester of NRC in first protester Sharjil Imam. That the name begins with Sharjil. त्याच्यामुळे मी त्याचं नाव शर्जिल ठेवलं, कारण की तो NRCचा फर्स्ट प्रोटेस्टर आहे, जो आजही ठेवलं जातो. माझ्या 2 मुलं आहेत. आत्ता मी शेगावला राहतो आणि निंब्यात डेली अपडाऊन करतो. एवढं सगळं करत असताना समाजासाठी आपलं काहीतरी देणं लागते, त्या हिशोबाने मी जागर फाउंडेशनसाठी काम करतो. त्या उद्देशाने श्याम असेल, आकाश असेल, स्वप्नील असेल, हे सर्व लोक, रवी इवन दो हे डोनेटेड व्हेरी एव्हरी इयर, तर हे सुद्धा करतात. बरेच सरांना एकदम चांगली आयडिया आहे त्यांची. त्या माध्यमातून आम्ही सामाजिक कार्य करतो, कारण की आपण गरिबीतून आलो आणि गरिबीतून येत असताना आमच्या बाबांना आम्हाला नेहमी शिकवतो कि बेटा जो कुछ भी आज जो लेवल पे पहुंचे हो वो लेवल चेक करना है तो उससे चेक करो. जब मैं अंधेरा आया था तो मेरे पैर में 2 चप्पल थी, लेकिन अलग अलग कलर की. तो आज अपने घर पे 2 बैग या 2 पोते भर के अपने घर पे चपला है, वही अपनी श्रीमंती है. ये हिसाब से आगे बढ़ना है. एवढी टाइम गरीबों की मदत करना आणि त्याच बेसिसवर आम्ही काम करतो. कारण की माझा एम्फॉर्म असल्यानंतर मी पुणे मुंबई इकडे जॉब करू शकलो असतो, पण मी केला नाही. कारण की मला खेड्याशी आणि स्पेशल अंधुऱ्यात आल्यानंतर मला एकदम भारी फील होते. ते आता मी व्यक्त नाही करू शकत. म्हणजे कसं आहे की कॅडबरी खाल्ल्यानंतर मी एवढंच सांगू शकतो की ते गोड आहे, परंतु ते कसं वाटलं हे कोणीच सांगू शकत नाही. तर त्याबद्दलचा मला अंधुऱ्याबद्दलचं एक अटॅचमेंट आहे, कारण की बालपण माझं अंधुऱ्यात गेलं, त्याबद्दलचा अट्रॅक्शन आहे. सो दिस इज फ्रॉम माय साईड. थँक्यू व्हेरी मच. मांडलेले आहे त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये काय काय संघर्ष केले, आज ते कोणत्या पदावर आहेत आणि ते कोणकोणते कार्य करतात हे आपल्या समोर त्यांनी सर्वांनी मांडलेले आहे. तर धन्यवाद देतो त्या आमच्या एका मित्राला, इक्बाल हुसेनला. आता यानंतर आपल्या गावचे सन्माननीय सरपंच हे आपल्या मनोगत व्यक्त करतील अशी मी त्यांना विनंती करतो. आणि थोडा तुला काळ देतो आता. मगाशी थोडा रिक्वेस्ट सोबत वाद झाला, रिक्वेस्ट टीचर सोबत की हे झाडू आम्ही लावले म्हणा, ते म्हणा सर हे झाडू यांच्या काळात नाही, ते आमच्या काळात आहे, ते बाहेरचे. आमच्या काळात आमच्या अगोदरचे नाही, आमच्या अगोदरचे तुम्ही अगोदर नव्हते आणि मी पण अगोदर नव्हतो. सर्वात अगोदर शिक्षक होते. सर सांगितले झाडू कोणत्या काळात असो. ज्याप्रमाणे आपण जे झाडं लावले, तुम्ही जे झाडं लावले ते झाड जर एकोड झालं तर त्याचं काय करतो आपण? समजा त्याला फांदी एकोडी झाली तर आपण काय करतो? तसं आपल्याला सरळ करण्याचं काम आपल्याला शिक्षकांनी केलेलं आहे. मी जरी समजा 2 पासून सरपंच पदावर असेल, म्हणजे मी आता मोठेपणा किंवा अहंकार म्हणून बोलत नाही, कारण की ते माझे गुरुवारी आहेत. त्यांच्यामुळे जे मी रोखतो होतो त्यांच्यामुळे घडलो, त्यांच्या संस्कारातून घडलो. पुढे आपण हायस्कूलमध्ये गेलो, कॉलेजमध्ये गेलो, सिनियर कॉलेजमध्ये गेलो, पुढचे खूप शिक्षण घेतले आपण. पण माणसाचा जो लेकराचा जो पाया असते तो पहिल्या वर्गापासून जातो. त्या काळात अंगणवाडी नव्हती, तर पहिल्या वर्गापासूनच पाया होता. जो पाया 1 ते 4 मध्ये ज्या शिक्षकांनी मजबूत केला, आपल्या गावातील जेवढे विद्यार्थी होते किती असतील, ज्या शिक्षकांनी तो मजबूत केला त्या काळात ते विद्यार्थी आज पूर्ण आहेत किंवा नोकरी नसतील, पण ते सुसंस्कृत आहेत त्या काळातले. म्हणून त्या काळात
जे शिकवण या शिक्षकांनी दिली त्या काळात रोपटं आपण ज्यावेळेस आपण रोपटं लावतो लहानपणी जर ते वाकडं झालं त्याला आपण सरळ करतो तर त्याप्रमाणे आपल्याला याने सरळ केलं. आपला मित्र ज्ञानेश्वर हिवशे जो खास माझ्या एका फोनच्या सांगण्यावर की आपल्याला एक गेट टुगेदर अरेंज करायचा आहे आणि सर्वात उत्साही मुलगा की ज्ञानेश्वर की ज्याने मला सांगितलं सर की कार्यक्रमाला किती खर्च लागू द्या मी आहे बसलेला. तसंच आपला इक्बाल हुसेन यांनी सांगितलं की कार्यक्रमाला एवढा खर्च मी एकटाही द्यायला तयार आहे पण आपले मुलं एकत्र येणं खूप गरजेचं आहे. आणि अशातूनच मी एकट्याच नाव नाही घेत आहे, माझा मित्र रवी उगले, संतोष केने, बाकीचे सर्वच मित्र, विशाल वानकडे सगळ्यांनी सहकार्य केलं आणि सगळ्यांनी हेच बोलले माझ्यासोबत खर्चाचा प्रॉब्लेम नाही आहे. कार्यक्रमामध्ये एकत्र येणं गरजेचं आहे आणि मुली पण आल्या पाहिजे. म्हणजे तो जो क्षण आहे तो आपल्याला आज अनुभवता येणार. मी जास्त नाही बोलत, माझे मनोगत आहे पण आपल्याला थोडक्यात पण सगळ्यांना बोलायचं आहे थोडं. तर मी आता माझा मित्र ज्ञानेश्वर विषयाला इथं आमंत्रित करतो. ज्ञानेश्वर. शाळेत असताना पण कधी स्टेज डेअरिंग केलं नाहीये. आज माझा पहिला दिवस की मी आज असं माझं मनोगत व्यक्त करतोय. सगळ्या गुरुवारांना माझा नमस्कार. आणि जे श्याम आणि आकाश यांनी जे घडून आणलं त्यासाठी त्यांचे खूप खूप आभार. हा दिवस जो आजचा दिवस आहे बालपणीचा तो माझ्या जीवनात परत एकदा आलाय आणि मी तो जगतोय याचा मला खूप आनंद आहे. जास्त मी वाटी घेत नाही, माझं सेल्फ इंट्रोडक्शन देतो. बरेच लोक मला ओळखत असतील. माझं नाव ज्ञानेश्वर भिकाजी हिवसे. मी आता स्थायी पुण्याला आहे, गेले 15 वर्ष झाले. तिथं नामांकित कंपनी एम्प्युअर फार्मास्युटिकल, जसं की इक्बालनं सांगितलं, त्याच कंपनीमध्ये मी ॲज अ सिनियर ऑफिसर म्हणून कार्यरत आहे. मी माझं शिक्षण इथे 7वी पर्यंत झाल्यानंतर स्वर्गीय जगदेवराव वराडे 8वी ते 10वी कंप्लीट केलं. त्यानंतर ITIला ॲडमिशन घेतले अकोटला. 2005 ते 7 ITI कंप्लीट झाला. त्यानंतर माझी आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नव्हती म्हणून मी शिकलो नाही. त्यानंतर मग मी पुण्याला गेलो 2008 मध्ये. तिथं छोट्या मोठ्या कंपनीत काम करून 3,500-4,000 पगारात काम करून नंतर असं करता 2011ला मी परमनंट झालो. त्यानंतर मग मी परत स्वर्गीय जगदेवला ऍडमिशन घेतली 11वी-12वी मध्ये 2011 ते 12 मध्ये. तिथं 12वी माझी कंप्लीट झाली. त्यानंतर मग मी परत काम करत राहिलो कंपनीमध्ये. परत आमचे जे सिनियर जे होते सर लोक त्यांनी सांगितलं की तुझं ग्रॅज्युएशन हे तू शिकायला पाहिजे तर तुझी प्रगती होईल. त्यानंतर मग मी परत 17ला ऍडमिशन घेतलंय नागपूरला ओपन युनिव्हर्सिटीमध्ये ॲज अ IIMP कॉलेजमध्ये नागपूरला. ते पण मी डिस्टन्स एज्युकेशन मधून माझा डिप्लोमा कंप्लीट केला. त्यानंतर डिप्लोमा इन इलेक्ट्रिकल मी माझा डिप्लोमा कंप्लीट केला. त्याच्यामध्ये पास आउट होऊन मग त्यानंतर मी ॲज अ 2000 कोरोनानंतर ॲज अ सिनियर ऑफिसर म्हणून माझं प्रमोशन झालं त्यावेळेस. तर तेव्हापासून आता माझी परिस्थिती खूप बऱ्यापैकी चांगली आहे. म्हणजे पहिल्याच्या बघता माझी प्रगती आणि मी माझ्यासाठी संतुष्ट आहे की मी आता या पोस्टवर आहे आणि भरपूर काही कमावलं आहे याच्यामधून. पण मान म्हणा, सन्मान म्हणा, पैसा तर काय आज आहे उद्या नाही ती गोष्ट नाही आहे. पण एका चांगली रेप्युटेशन माझी आहे तिथं असं सांगतोय. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. आपण सगळेजण आलात वेळात वेळ काढून. जे पुण्याहून आले, मुंबईहून आले त्यांचे सगळ्यांचे आभारी. आणि जे शिक्षक वृंद आहेत ते पण आले त्यांचे पण खूप खूप धन्यवाद. थँक्यू. शाळेची आठवण मला एवढंच येते, ज्यावेळेस सैली सरांचा प्लेट चालू असायचा त्यावेळेस मी आणि प्रशांत हे ब्रेकला नसायचो कारण आमचा होमवर्क कम्प्लीट असायचा. कारण आम्ही कुठं असायचो झाडांना पाणी द्यायला असायचो फक्त. ही माझी खूप मोठी आठवण आहे. त्यांनी जर सांगितलंय सरपंच साहेबांनी झाडे हे जे मोठे झाड निंबाचं झाड आहे अलीकडचं ते मी स्वतः लावलेलं आहे. ही माझी आठवण आहे शाळेची. थँक्यू. थोडक्यात मनोगत आणि आपल्या शाळेविषयीची काही आठवण आपल्या समोर मांडते रेश्मा अग्रवाल. रेश्मा गोपीकांत अग्रवाल. आणि मी इथं 7वीपर्यंत शिकली. तर मला म्हणजे सर्वजण आपल्या शाळेची आठवण येते आणि खूप दिवसांनी माझी इच्छा होती की आपण सर्वांना मिळावं, आपण एकजूट व्हावं म्हणून. पण हा दिवस आला त्याच्यामुळे खूप आनंद झाला. आणि मी तिकडे रश्मी आशुतोष चौधरी
म्हणून माझं अस्तित्व आहे. चिखलीला राहते मी आणि आमची म्हणजे शाळा आहे प्ले ग्रुपपासून तर 12th पर्यंत शाळा आहे. मी तिथं KG1 आणि KG2चं मॅनेजमेंट बघते आणि माझे मिस्टर आहेत ते प्रिन्सिपल आहेत. 11th-12th पण आहे सायन्समध्ये आणि प्रिन्सिपल सर म्हणजे माझे मिस्टर जे आहे ते काउन्सिलिंग वगैरे सर्व बघतात आणि मी सर्व मॅनेजमेंट आणि शाळेत पण KG1 KG मध्ये शिकवते पण सर्व बघते. शाळेची आठवण प्रत्येकाला माहिती आहे. कोणी लंगडी खेळत होतो, कोणी खो खो खेळत होतो, कोणी खो खो मध्ये सहभाग घेऊनही शकलं. त्यात भगत सर कोणाला आउट करून टाकत नाही, तू होऊन जा बाजूला, तू खेळू नको, तुला धावता येत नाही, अशातले काही असतात. कुणाला मारलं असेल, प्रत्येकाला म्हणजे प्रत्येकाला आपल्या क्षण आठवत असते. तर आता मी आमंत्रित करतो संतोष केने. संतोष केने आम्हाला उचावून बाळगल्या मुली तरळता आली ही लोचनी. स्नेह मिलनाची पर्वणी आज आली विद्या मंदिरी. हा सुख सोहळा स्वर्गी नाही, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. आजचा जो कार्यक्रम आहे हा खरोखर एक कपिला षष्टीचा योग आहे आणि हा योग घडवून आणणारे महायोगी जे आमचे परममित्र शांभू भेंडे, आकाश वानखडे, तसेच विष्णुभाऊ कोषाध्यक्षात कार्यक्रम आहे. त्यानंतर विचार मंचावरती उपस्थित असलेले आदरणीय पूजन आणि माझ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, खर तर आजचा दिवस हा आपल्या जीवनातील एक विलक्षण आनंदाचा दिवस आहे. असा दिवस मी तर म्हणतो की इतिहासातील रुपेरी पानांवर सुवर्णाक्षरांनी लिहिलेल्या आठवणींना उजाळा देण्याचा हा दिवस आहे. आणि बोलण्यासारखं खूप काही आहे पण वेळेचा अभाव असल्यामुळे थोडा भावनांना आवाज आणतो. आणि या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी आपली ओळख झाली, काही लोकांना ओळखलं पण नाही मुलींना, ही एक आपल्या जीवनाचा खूप अमूल्य ठेवा हा आपल्या जीवनामध्ये सतत राहील. मी या कार्यक्रमातून एक आठवण किंवा शाळेत जे काही आमचे वानखडे सर यांनी मला एक विनोदी भाषण लिहून दिलं 7व्या वर्गात. त्याच्यात राम राम मंडळी, मी अवघणी बोगस ठोका मारेल. मी या गावचा काळजला मारेल. माझं लग्न झालं तेव्हा तुम्ही टोळ्यावर चालत जा आणि भीतीचा लोणा काढून खात जा. वानखडे सर तुम्ही लिहून दिलेलं भाषण. ही एक आठवण आहे आणि फार वेळ घेत नाही. शेवटी सर्व मित्र परिवारासाठी 2 ओळी की स्वर्ग से भी सुंदर है यहाँ का हर एक नजारा, प्राणों से भी प्रिय है यह विद्या मंदिर हमारा. दुनिया चाहे कुछ भी कहे, सलामत रहेगा ये दोस्ताना हमारा, ये दोस्ताना हमारा. धन्यवाद. ते वर्ग 7वी हे 2च वर्ष फक्त आमच्या सोबत होता, पण त्याचे आमच्या सोबतचे जे अतूट प्रेम संबंध असं वाटते की तो पहिल्या वर्गापासून आमच्या सोबत आहे. आणि त्यानं अतिशयोक्ती म्हणून बाकी कुठल्या गोष्टी सांगितल्या नाही सेल्फ इंट्रोडक्शन मध्ये, पण तो मुंबई सेंट्रल रेल्वे मध्ये तिथं गव्हर्नमेंट जॉबला आहे आणि त्याचं वैयक्तिक सेल्फ इंट्रोडक्शन सांगितलंच नाही. गव्हर्नमेंट जॉबला आहे संतोष केने. आता मी आमंत्रित करतो रुपाली वाघमारे. माझं नाव रुपाली समाधान वाघमारे. मी पहिली 7वी विद्या मंदिरात शिकली, नंतर 8वी ते 12वी जिजामाता विद्यालय नवीन मंदिरात तिथं झालं माझं. नंतर 12वी नंतर तेलाऱ्याला गोपाळराव खेडकरमध्ये ॲडमिशन केली, पण फर्स्ट इयर केलं, सेकंड इयर केलं. नंतर घरच्यांनी वडिलांनी लग्नाचा प्रस्ताव मांडला. मग मी नाही शिकू शकली, काहून की पहिले शिक्षणाला एवढं महत्त्व देत नव्हते मुलींसाठी. मग किंवा लग्न करायचं आहे, मग लग्न झालं. मला इथंच आठवडजवळ मुलगी आहे, तिथं दिलेलं आहे. मला 2 मुलं आहेत. तेलाऱ्याला माझं घर आहे, मंगळवाडी मुलं तेलाऱ्याला येतात शाळेत, जॉईंट फॅमिली आहे.
आता विद्या मंदिरची गोष्ट सांगायची म्हणजे एक वेळ काय झालं, मी 5वीत असताना नवोदयाचे पेपर असतात ना, नवोदयाची परीक्षा, मी काही त्याच्यात भाग घेतला नव्हता, मी त्या परीक्षेत मी बसली नव्हती. मग आकाश घरी आला की रुपाली तू उद्या तयारी करून ठेव, शिदोरी गिदोरी सगळं डब्बा गिब्बा ठेवायचा, आपल्याला पेपर द्यायला जायचं. बरं बा. आता मी असा विचार करत बसली, मी आपण फॉर्म तर भरला नाही नवोदयाचा, आणि आपल्याला पेपर बसा काय काढलं, एकदम डायरेक्ट लिस्टमध्ये नाव आलं आपलं की बा उद्या पेपर द्यायचा आहे म्हणून. मग सकाळी आई उठली, आईने डब्बा गिब्बा करून दिला की बा जा लागते. मी बसली याची वाट पाहत, 1 तास झाले, 1.5 तास झाले, आता बोलायला नंतर बोलायली हा काही आला नाही. मग दुसऱ्या दिवशी माहीत पडलं की बा त्याला नावच नव्हतं त्याच्यात. दुसऱ्या दिवशी माहीत पडलं की बा मी तेच म्हटलं आपल्या पाहुणे बनला काही नाही, मी डब्बा गिब्बा घेऊन तयारीच होती. आकाश सगळी वाट पाहायला गेली पण आकाशची भेटल्या आला नाही. दुसरी गोष्ट अशी की भगत सरची आठवण कधी येते, मुलं जेव्हा शाळेत लेझिम खेळतात, तो गजर ऐकून मनात असं वाटते की ते कोणाची लेझिम घेऊन खेळ काय. म्हणजे कसं की आता या शाळेबद्दल ज्या दिवशी शांतता पडायला लागली त्यावेळी मी स्वयंपाक करायची. मला काय वाटलं अननोन नंबर आहे अशी कोणाचा, मी काही तो उचलला नाही. मग त्याच्यावर असं वाटलं बा एखाद्या कामाचे फोन असू शकते. मग मी शामले फोन लावला, मग तो डायरेक्ट बोलला म्हणे मी शामबेटी बोलून राहिलो म्हणे, तू रुपाली आहेस काय. म्हटलं हो. तर म्हणे काही म्हणे रुपाली एक अरेंजमेंट केली म्हणे शाळेत गेट टुगेदरची, तर तू येशील काय. तर तेव्हा मला एवढा आनंद झाला की म्हटलं फारच चांगलं, म्हणजे घरी कसं आता तेच एखाद्या दिवस आपण शाळेत तरी देऊ शकतो. म्हटलं काही हरकत नाही, येतो म्हटलं आम्ही. मग तो म्हणे या म्हणे, बाकी काही टेन्शन नाही, फक्त तुझी उपस्थिती पाहिजे. तर त्या दिवसपासून समजा 8 ते 10 दिवस झाले आज, तर त्या दिवसपासून असं वाटतं आपण विद्या मंदिरात आता 8 जण शिकूनच राहिलो काय. म्हणजे त्याच आठवणी अशा नवीन म्हणजे जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तर तेव्हापासून कसं की आपल्याला आता पहिले कसं होतं, एवढं स्वातंत्र्य नव्हतं, पहिले स्वातंत्र्य होतं. आता आम्ही जे बालपण जगलो ते आताच्या मुली जगत नाही. बरोबर आहे. म्हणजे कसं पहिले कसं मुलांसोबत बोलणं आणि करायची भाषा, आता कसं म्हणजे मुली दुसरी तिसरी गेले की ते बोलणं बंद होऊन झाले याचं. हा तेच ना. मग कसं आम्ही जे बालपण जगलो ते आमची मुलं जगू शकत नाही. एवढंच मला निकास दिलेला आहे. मला एक उमरी दिलेला आहे, जुनी उमरी, रामेश्वर बाबाराव राठोड, हे माझ्या मिस्टरांचं नाव आहे. माझी इथं 40 एकर शेती, 2 भाऊ आहे, मी लहान आहे, सासरेली जॉईंट फॅमिली आहे, 2 मुलं आहेत. एक वेदांत तो मोठा आहे, तो 9वीला आहे, आणि देवांश लहान आहे, तो 3वीत आहे. 2 मुलंच आहे. काही मी सदन कास्तकाराची बायको, शेतकरी. धन्यवाद रुपाली, खूप छान वक्तव्य केलं आणि एकदम आपल्या गावरान भाषेत खूप म्हणजे मनाला भावणारी अशा तिनं काहीतरी अशा गोष्टी सांगितल्या. खूप छान रुपाली. आणि मी सांगोडे मॅडमना विनंती करतो की त्यांनी रुपालीचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. आपल्या मनातील काही उत्कट भावना असतील तर ते आपण इथं सांगा. आणि खूप छान पद्धतीने आता यानंतर मी आमंत्रित करतो मोहन अहिर यांना की त्यांनी आपले मनातील उत्कट भावना आपल्या समोर मांडाव्या. जय गुरुदेव. सर्वप्रथम शिक्षक वृंदांना त्यांच्या जन्मी नतमस्तक होतो. सर, आजचा दिवस असं वाटतंय का एक घरट्यामध्ये चिमणी पाखरं असतात, ते खूप छोटे छोटे असतात, त्यांना पंख पण फुटलेले नसतात. पण जेव्हा त्यांना पंख फुटतात तर ते दाणे टिकण्यासाठी लांब कुठेतरी उडतात आणि उंच आकाशात भरारी घेतात. पण जेव्हा सूर्यास्ताची वेळ होते तेव्हा त्या चिमण्या पाखरांचा थवा परत जसं का आपल्या घरट्याकडे परततो तसा आपल्या घरट्यामध्ये पोहोचलो, हा अनुभव आज मला वाटतो. आणि
जेव्हा मला एक वेळ आकाशचा फोन आला एक 10-12 दिवसांपूर्वी, तेव्हा आकाशने मला अशी कल्पना सुचवली की आपल्याला गेट टुगेदर करायचं आहे. तर आपले सर्व आपल्या विद्यार्थी शाळेचे माजी विद्यार्थी, माजी शिक्षक किंवा आता जे कार्यरत आहे ते शिक्षक सर्व येतील आणि परत आपण एकदा पुन्हा भेटू. पण मला असं सांगावं वाटतंय का शिक्षक हे विद्यार्थ्यांसाठी माझी कधीच नसतात. एखादा सीएम, एखादा आमदार, एखादा खासदार त्याचा कार्यकाळ संपल्यानंतर तो माझी होऊन जातो. पण शिक्षक हे आपण प्राथमिक विद्या मंदिर शाळेचे माझे शिक्षक म्हणू शकतो, पण आपल्यासाठी वैयक्तिकरित्या ते माझे शिक्षक आहेत. ते माझे नाही, ते माझे आहेत. तर कारण की त्यांचे विचार, त्यांची शिकवण, त्यांचे संस्कार, त्यांचं प्रेम, त्यांचा आशीर्वाद हा शेवटपर्यंत आपल्या सोबत असतो. त्यासाठी ते माझे कधी नसतात, ते माझे असतात. वैयक्तिकरित्या आपण त्यांची ओळख करून देताना हे माझे शिक्षक असं म्हणतो. सर, हाच तुमचा आशीर्वाद आणि तुमचं प्रेम आम्हाला शेवटपर्यंत लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. इथं आलेले सर्व बालमित्र मैत्रिणी ज्यांच्यासोबत प्रेमाने, आनंदाने, खोड्या करून, भांडण करून एक एक वर्ग पुढे गेलो, 1ली ते 7वी पर्यंत शिकलो, या सर्व मित्रमैत्रिणींचे आभार मानतो. आणि मी मोहन हिर, मी 1ली ते 7वी प्राथमिक विद्या मंदिर शाळेमध्ये शिकलो. तिथनं मी स्वर्गीय जगदराव वराडे शाळेमध्ये 8वी ते 10वी पर्यंत शिकलो. नंतर जिजामाता विद्यालय नयांगुरा इथे सायन्समधून 11वी 12वी शिकलो. त्यानंतर मी पुण्याला गेलो सर आणि जॉब करायला लागलो. जॉब करता करता मला वाटलं की आपलं शिक्षण खूपच कमी आहे, पुढे चालून या स्पर्धेच्या युगात आपण टिकणार नाही. त्यासाठी मी पुणे युनिव्हर्सिटीमधनं परत माझी डिग्री कंप्लीट केली आणि आता मी टाटा ग्रुपमध्ये, टाटा टेक्नॉलॉजीज या सॉफ्टवेअर कंपनीमध्ये ॲडमिन अँड TDM टाटा बिझनेस मॅनेजमेंटमध्ये काम करतो. आणि 2016 मध्ये माझं लग्न झालंय. मला एक मुलगी आहे, ती आता 2रीत आहे, तिचं नाव जानवी. आणि आता एक 3 महिन्याखाली मला एक मुलगा झाला. तो ईश्वर कृपेने म्हणजे महादेवाच्या कृपेने मला मुलगा झाला, त्यामुळे त्याचं नाव मी शिवांश ठेवलं. शिवांश म्हणजे शिवाचा अंश, त्यामुळे त्याचं नाव शिवांश ठेवलं. आणि शाळेची आठवण सांगायला गेलं तर ऍक्च्युली ते शाळेचीच आठवण आहे, पण ते शाळेच्या बाहेरची आहे. की ते मला कधी कधी अजूनही म्हणजे असं ते आठवण आली तर मला असं वेगळं काहीतरी फिलिंग होते. आम्ही निमण्याला आमचे खो खोचे स्पर्धा झाली होती. भगत सर आमच्या सोबत होते आणि तेच आमचे कोच होते. आणि निमण्याला आम्ही जिंकलो ती स्पर्धा. तिथनं आम्ही वाडेगाव का बाळापूर एक्झॅक्ट मला आठवत नाही, पण तिथं सेकंड देगाव मानते बरोबर, तिथं आम्ही फायनल राऊंड मध्ये गेलो होतो कदाचित. आणि तिथलं जे रेफरी होते म्हणजे जे कोच रेफरी होते त्यांचा आहे ना एक निर्णय चुकला. तर त्यांचाच निर्णय चुकल्यानंतर आम्ही तिथं स्पर्धेतून आउट होणार होतो. पण भगत सरांनी आमच्यासाठी जे केलं, जे त्यांच्यासाठी बांधले, त्यावेळेस काय एवढं कळत नव्हतं, फक्त भांडणं चालू आहे एवढं समजत होतं. पण जी भगत सरांची आमच्यासाठी जो आटापिटा आणि जे नाही का त्यांचे प्रयत्न होते की माझे विद्यार्थी इथपर्यंत आले आणि त्यांच्यासोबत काहीतरी वाईट घडतंय, चुकीचा निर्णय दिला जातो, तेव्हा ती भगत सरांची तळमळ आजही आठवते. आणि खूप छान वाटतंय की हे असले शिक्षक वृंद आपल्याला मिळाले. परत एकदा त्यांच्या सर्व प्राथमिक विद्यालय शाळेच्या शिक्षक वृंदांच्या चरणी नतमस्तक होतो आणि माझे 2 शब्द संपवतो. तिच्या वडिलांचं घरचं नाव स्वाती नारायण गावंडे मांजरी. हा, आता स्वाती मोहन हिर. गेट टुगेदर साठी मी मोहनला कॉल केला होता. मोहन पहिल्यांदा म्हणला होता की अरे वा, खूप छान उपक्रम करतो आपण, सगळे विद्यार्थी येतात ना, म्हटलं येते. मग मी पण येतो. सगळ्यांना विचारलं, बरं सगळ्यांनी हो म्हटलं. गेट टुगेदरची तारीख ठरली, सगळं झालं. मोहनने माझा कॉल उचलला बंद केला, फोनच नाही उचलत होता. संतोषने झाला, त्यांनी फोन बंद केला. मग समजलं की मोहनचं येणं होत नाही.
त्याला मेसेज केले, त्याला म्हटलं बाबा मी काही तुला बोलत नाही, मी काही शिवाय देत नाही, पण कमी कमी कॉल तो होता. रात्रीला फोन आला आणि मी खूप घाबरलो होतो म्हणे. मला असं वाटलं म्हणजे तू छापता आता. पहिले मी तुला हो म्हटलं, माझ्या म्हणण्यानुसार गेट टुगेदर ठेवला, पण मी नाही येऊ शकत. मग त्याला पूर्ण सविस्तर सांगितलं, मला सर्व मित्र मैत्रिणी सगळे येत आहेत, पण तू ये. त्याला विनवणी केली, पण त्याने मला मान दिला त्या गोष्टीचा. तो आला, त्याच्याबद्दल मी खरोखर आभारी आहे त्याचा. तो आला आणि आम्हाला पण खूप छान वाटलं. तर याच्यानंतर मी इथे आमंत्रित करतो सरिता गावंडे. मध्ये काय येते हो माय, येते माय. एक मिनिट. मोहन अहिरचे स्वागत वानकडे गुरुजी करतील अशी मी त्यांना विनंती करतो. माझं नाव सरिता सारंगधर गावंडे. सरिता रामेश्वर लोखंडकर. मला गोट्यात दिलेलं. मला 2 मुलं आहे. एक मुलाचं नाव माझं प्रथमेश आहे, एकाचं नाव श्रेयश आहे, एक 11वीत गेलेला आहे, आता एक 9वीत गेलेला आहे. त्याची ऍडमिशन आता मी खामगावला केलेली आहे. तो त्याचे पप्पा म्हणजे इलेक्ट्रिक बोर्डात आहे, पण मला काहीच नाहीये. माझ्याकडे सर्व्हिसर आहे, पण मला काहीच नाहीये, पण माझं चालते. म्हणतात ना, मी पोलीस कोणाला घेतला जातो, पोलीस कोणाला घेतला, पण सरिताच्या घरात पण गेलं पण तिची आई गेली की पहिले या स्वप्नी काही शिकवता बापाने. रोज मी कधी कधी आंघोळ करताना पहिले नदीवर आंघोळ करायची मला फार हर्ष होता. फुल आले की फुलात पडायचं. पहिले पाहायचं संगीताची बहीण बाहेर आहे काय, आई तर बाहेर अशी तिकून जायचा. असा प्रकारचा प्रसंग आहे. म्हणजे आयुष्यात नशीब जर घडायचं असलं तर कसंही घडू शकते, हे मात्र आपल्या त्या ठिकाणी दाखवून दिलं. म्हणून तुझ्या आईची म्हणजे आठवण अजूनही येते की म्हणजे सगळ्या पोरांनी शिकवलं, पोरीला शिकवलं नाही. तू म्हणजे एवढी शिकली, सगळ्या पोरी त्यामुळे फिक्या झाल्या. खूप छान. पायलवानांना विनंती करतो की सरिता गावंडे यांचे पुष्पगुच्छेने स्वागत करा. काही अनमोल क्षण असतात ते सांगितलेच नाहीत आपल्याला, ते मलाही माहिती नव्हता अर्थ काय आहे. त्याने मला कानातून सांगितलं. म्हणजे अशी गोष्ट आहे. शाळेमध्ये आपण विद्यामंदिर शाळेमध्ये सर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, वाक्यात म्हणी वाक्प्रचार घेत होते. आठवते सगळ्यांना? आपल्या भगत सरांनी प्रश्न विचारला होता, सगळ्यांना विचारला. आपापल्या समानार्थी शब्द विचारले होते. तुम्ही सांगा, तुम्ही सांगा, तुम्ही सांगा. सरिता गावंडेचा नंबर आला. सरिता उभी राहा. भेट होती. सर मला येत नाही. सरिता सांग, टंडनचा समानार्थी शब्द सांग. सर काय सांगितलं असं आठवते का? टंटन. टंटन या शब्दाचा सरिता गावंडेनं दुसरा शब्द समानार्थी लावला, भनभन. टंटन भनभन. आता आमच्या मुलांमध्ये तो अजूनही शब्द आठवते. सरिता गावंडे म्हणजे टंटन भनभन. माझे नाव स्वाती मधुकर वानखडे आणि माझे तिकडचे नाव स्वाती संतोष कोमटकर. मी जळगाव दामोद इथे असते आणि मला 2 मुलं आहेत. एक मुलगा आहे, एक मुलगी आहे. मुलगा 10व्या वर्गात आहे आणि मुलगी 8व्या वर्गात आहे. आणि माझ्या सर्व इथे 7च्या सर्व शिक्षकांनी खूप चांगले संस्कार व खूप सहकार्य केलं आणि खूप चांगलं शिकलं, चांगले संस्कार केले.
बंटी वानखडेंनी परिचय असा दिला की घरून चिठ्ठीवर लिहूनच आणतो होतो. तर आता मी निमंत्रित करतो गेस करा सर्वांचा लाडका, शाळा सुटायच्या आधी हजर राहणारा आणि शाळा सुटल्यावर घरी जाणारा, लाडानं दीपक बाबुळकर. लाडाने आम्ही त्याला गोट्या म्हणतो, पण गोट्या म्हटलं की अजूनही त्याला वाईट वाटत नाही त्या गोष्टीचं. आमच्या प्रेमाचं नाव आहे म्हणून आम्ही त्याला गोट्या नावाने संबोधित करतो. तो आपले अनमोल विचार आपल्या समोर मांडेल. या गोटू उर्फ दीपक. आज आपल्याला 23 वर्ष पूर्ण झाली, पण स्टेजवर बोलायला मी कधी धाडस केलं नाही. जरी काय असं चुकलं समाजाची, मी पहिली ते 7वी पर्यंत आपल्या विद्यार्थी शाळेत, पण मला छंद सवय एकच राहायचा, शाळा कधी सुटते आणि मी कधी सुटलो. सकाळी पण लवकर आलो शाळेत. मला चांगलं वाटायचं किंवा पहिले जाऊन आपण कुलप खोलायची, त्यावेळेस सर्व म्हणजे असं भारी वाटत मला खरं भारी वाटत होतं की मग सर्वजण येतील, चांगलं वाटतं. ते लहानपण वेगळंच होतं की मला असं काहीतरी शिकायची इच्छा होती पुढं, म्हणजे बिलकुल नाही. मला 7वी पर्यंत खूप आनंद वाटला, खूप. पण पुढं मी इच्छा अशी नाही झाली. पण ते मी 10वी पर्यंत 12वी पर्यंत प्लस ITI केला. त्याच्यानंतर काही केलं नाही. नंतर मी स्वतःची गाडी घेतली होती, 4 व्हीलर, ती इकडे चालायचो. पण कोरोना काळात माझं सर्व जजमेंट झालं. नंतर मी पुण्याला गेलो. पुण्याला गेल्यावर 1 वर्ष मी काम केलंय. आज स्वतःचं माझं वर्कशॉप आहे. आज मला गर्व वाटते की मी ITI म्हणजे काहीतरी असं केलं बाबा. पण मला शौक पाणी नसल्यामुळे मी पुढे गेलो. बस एवढं घेऊन माझी मिसेस तर ब्युटी पार्लर आहे. प्रगती दीपक बाबुळकर. माझी सासरवाडी अकोली मुळा आहे, शेराला जवळ. मला एक मुलगा आणि मुलगी आहे. मुलगी इथं आहे माझी आली, तिचं नाव दिशा आहे आणि मुलाचं नाव सक्षम आहे. बस एवढं दोन. हा, मला शाळेची आठवण येते ना मॅडम. मला संध्याकाळी मला खरंच आठवण येते. मी खोटं नाही सांगत, मला खूप लागायला यावं वाटते. मी खोटं नाही बोलत. मी ज्यावेळी जातो नाही इथून जाताना मी शाळेकडे जावं वाटते. मला सगळ्यात जास्त नागडे सर. मला जर असं कोणी शिक्षा केली ना तर मला काही म्हणजे असं वाटत नव्हतं की बा मारलं नाही. मला कोणी काही म्हटलं ना पण मला गोट्या 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 म्हणून चिड यायची. पण असं एवढं वाटत नाही. आता जर असं बिलकुलच नाही. ठेव तुम्ही. सर एक आवर्जून सांगतो का तुम्हाला, आता तुमच्या समोर व्हिडिओ कॅसेट मध्ये रेकॉर्डिंग झालं. दीपक बाबुळकर रस्त्यावरून गेला आता त्याच्याकडे लक्ष ठेवत जा. चालू शाळेत बनवून जाऊ शकते का गॅरंटी नाहीये. आताच बोलला की मला कुलूप असं वाटतं शाळेच्या समोर गेलो की शाळेला कुलूप लावा. तो विचार नाही करणार की शाळा सुरू आहे की बरं ते त्याला कुलूप नाही, पण स्वतःच कुलूप बाहेरच्या गेटाला प्रॉब्लेम करून टाकेल सगळा आपला. आपला गमती जमतीचा विषय आहे. तर दीपक बाबुळकरचे लाडके शिक्षक भगत सरांना विनंती करतो की त्यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावे. 2 पुष्पगुच्छ द्या सर. आपल्या अभ्यासापुरतं काम करणारे सोनल घ्याने स्टेजवर यावं आणि आपले मनोगत व्यक्त करावे. माझं पूर्ण नाव सोनल शांताराम घाट. मी या शाळेमध्ये वर्ग 1ली ते 7वी पर्यंत शिकली. हे माझ्यासाठी आदर्श शिक्षक म्हणून मी त्यांना व आता आजच्या काळात किती पैसे देतात तर असे शिक्षक मिळत नाही. कारण की माझे मुलं मोठे आहेत. मला माहिती आहे किती भरपूर पैसा द्यावा लागतो मुलांसाठी. पण असे शिक्षक आणि या शिक्षकांनी आपल्याजवळ 1 रुपया पण न घेता चांगले शिक्षण दिले. त्यासाठी मला शाळेचा आदर्श म्हणून माझ्या मुलांना मी म्हटलं की चला बा माझी शाळा तुम्हाला दाखवून आणतो. का किती शाळा चांगली होती, माझे मित्र मैत्रिणी किती शाळेत उत्कृष्ट शिक्षक शिक्षिका सगळं व्यवस्थित आहे. म्हणून मुलीला म्हटलं चल तू पाय माझी शाळा पहिले. मुलाला पण मुलगा म्हणे की नाही येत मला लोक कुठे हसतील तो घरी आहे तो येत नाही.
पण शिक्षणाला मुलं नाही. मी मोठी असल्यानं मी पुढचं शिक्षण घेऊ शकले नाही. 7वी पर्यंत इथे झालं. नंतर 3 वर्ष जगदराव वराडेमध्ये झालं. त्याच्यानंतर 2 वर्ष जिजामाता विद्यालय. त्याच्यानंतर मी B.Com घेतलं. ती पूर्ण नाही झालं कारण की लग्न झालं. मोठी असल्या कारणानं लग्नाची पण झाली. तर त्याच्यानंतर मग लग्न झाल्यानंतर तर असली काळ चालू होते मुलींचा. आता तर होणारच ते. आता एखादीचं चांगलं होते, एखादीचं कुठं म्हणजे त्या शिक्षणाचा. आज मी शिक्षण घेतलं होतं म्हणून आज माझ्या मुलांना पण आता माझा मुलगा 11वी मध्ये आहे. तो नीटचे क्लासेस करत आहे. मुलगी 9वीला आहे. आज माझे लेकरं खूप मोठे आहे. पण मला माहिती आहे किती पैशाची तडजोड करायला लागते. घरचे शेती पण आहे, संत्रा आहे शेतीमध्ये, पण घरचे ड्युटी पण करतात. आम्हाला पण हे मुलं सांभाळून मी पण एक जॉब करते. आता या मुलांच्या सोबत हे जेवढे मोठे मुलं आहेत यांच्या सोबत पण राहावं लागते. काही दिवस आपण मध्ये, काही दिवस अकोल्यामध्ये, काही दिवस पिंपरीला जॉबले. पण याच्यात खूप तडजोडी होतात. पण एवढं मोठं मॅनेजमेंट करणं सोपं नाही. पण हे गुरुवारांनी आपल्याला शिकवलेलं आहे म्हणून मी एवढ्यापर्यंत पोहोचू शकली. आणि पोहोचले ना, कधी न बोलणार मी आज पहिल्यांदा इथं येऊन बोलून राहिली नाही तर बोलायचं तसं तर माझ्या बाबांनी म्हटलं तुझं काय कार्यक्रम आहे तिथं, कोणता कार्यक्रम आहे म्हटलं काही बाबाला बोलावं नाही मला तिथं बोलावलं. माझी भाऊ पण मग काल मी म्हटलं तर माझ्या भाऊनी माझा भाऊ म्हणे की बा मी तुझ्यासोबत 7व्या वर्गात मी तुझ्यासोबत बसतो. मी पण तुझ्या गाडीत म्हटलं चाललो बा सगळ्या ओळखीच्या तुझ्यासोबत. तर मी ती बाई होती तर मॅडम सांगड मॅडम म्हणत नाही तुझ्या बहिणीने अभ्यास नाही केला तर सोना, तुझ्या भाडी अभ्यास नाही केला तर सोना. सगळ्यांचा तांडव घेऊन मी शाळेत येत होती. त्याच्यानंतर मला असं आठवते की मी शनिवारच्या दिवशी परिस्थिती व्यवस्थित होती. शनिवारी सरांना सुट्टी मागत होती की सर मला शेतात जावं लागते कामाला. कारण की माझ्या आईला माझे तेवढे शाळेचे पैसे कामाला जात. तर सर मला सुट्टी द्यायचे. नागडे सर हे सर्व सर मला कोणत्याही क्लासमध्ये असली तर 9 वाजता सुट्टी द्यायची. म्हणजे त्याची की शनिवारची रविवारची माझी 2 दिवसाची आईला शाळेसाठी मदत होते. भरपूर काही या शाळेमधून शिकली आणि शाळेपासून मी खूप म्हणजे आता मी पिंपरी गावले. आता मी उमेद अभियानतर्फे महिला सक्षमीकरणाचं काम करते. माझ्या गावात सदन कास्तकाच्या म्हणजे भरपूर शेतीवाले संत्रा शेती आहे. आता ती आपल्या गावची कोण आहे की अश्विनी पांडे, ती खूप सदन कास्तकार म्हणजे माझी म्हणजे भरपूर सदन कास्तकारच्या बाया. पण माझ्या घरी मी पूर्ण एकही काही अशी कोणी ती बचत गटात नाही आहे म्हणून. आज अशा पूर्ण गावाची बचत गटात आहे महिला सक्षमीकरण. त्याच्या माध्यमातून तो जॉब पण करते, काही सेवा पण करते. माझ्या मुलाचं शिक्षण पण होते. आणि घरचे म्हणत होते की बा बाहेर परमिशन नाही. तुम्ही म्हटलं राहिलं घराच्या गावाच्या काय करू शकतो. तर त्याच्यानंतर मला घरच्यांची पूर्ण परमिशन असते. तू त्यांना माहिती आहे त्यांना तू कुठं मुंबई गेली, दिल्ली गेली तरी तुम्हाला माहिती आहे व्यवस्थित येतं घरी. किंवा कुठे गेली तू व्यवस्थित येतं की माझ्या मुलांचं पण करतं, सगळंच करतं. म्हणून शेतीचं कुठं जे काम हाती भेटलं ते तू व्यवस्थित करतं. त्याच्यानं मी इथपर्यंत पोहोचली. त्यांचा जर सपोर्ट नसता तर मी कुठं जाऊ शकली नसते. कारण की मेन म्हणजे माझा घरचा माझी मित्र आदर्श जरी म्हणजे संपत्ती कमी असली पण एक माणूस आदर्श व्यक्ती म्हणून माझ्यासाठी ठरले. त्यांनी मला आणून सोडले, तू जा बा तुझा कार्यक्रम कर, मी माझं काम करतो, तू तुझं काम कर. सगळं व्यवस्थित म्हणजे भरपूर चांगले. त्याच्यानुसार माझ्या बाबाचा समजा सोनलने आपले मनोगत इथं व्यक्त केले. वेळ कमी आहे, खूप फास्टमध्ये कार्यक्रम अटवायचा. शिक्षकांची मनोगत आहेत. तर मी आता आमंत्रित करतो अर्चना बसल यांना. त्यांनी थोडक्यात आपले मनोगत व्यक्त करा. सर्वप्रथम सर्व गुरुजनांना माझा नमस्कार. आणि इथं बसलेल्या सर्व मित्र आणि मैत्रिणींनो तुमचे पण खूप खूप आभार. आज ही संधी आपल्याला मिळाली ती म्हणजे मेन श्याममुळं. श्यामचं माझं असं एक वेळा बोलणं झालं होतं की आपल्याला गेट टुगेदरचा कार्यक्रम ठेवायचा आहे. तेव्हा तो मला असं म्हटला की हे होईल पण मुली येतील का. मी त्यांना म्हटलं की अरे तू प्रयत्न तर कर, मुली पण येतीलच सर्व. आपण पाहू म्हटलं जमल्या तेवढ्या मुली जमा करूच. नंतर आता मला 10 तारखेला त्याचा कॉल आला. तेव्हा मला खूप आनंद झाला की आज आपण सर्व जुने मित्र मैत्रिणी एकत्र येऊ, काहीतरी आपली जुनी आठवण नवी करूया. आणि आपल्याला जे ज्ञान दिलं आणि आपल्या संसारात ते ज्ञान एवढं उपयोगी पडलं अशा या गुरुजनांचे खूप खूप आभार आहेत आपल्यावर.
तरी माझे नाव अर्चना देवपुरी गोसावी आणि सासरकडचं नाव आहे अर्चना गोपालगिरी आसंगा जळगावचा मूळ. मी महसूल खात्यामध्ये महसूल सेवक या पदावर कार्यरत असून इथं विद्यामंदिर शाळेमध्ये 1 ते 7 पर्यंत माझे शिक्षण झालेलं आहे. तरी इथे जो पाया आमचा भक्कम केला त्या पाया भक्कम करणाऱ्या सर्व शिक्षकांचे मनापासून खूप खूप आभार. ते उपकार आपण आयुष्यभर पण विसरू शकत नाही, कारण आपला पाया हा सर्व शिक्षकांनी एवढा मजबूत करून दिला आहे. त्यामुळेच आज आपण कुठेतरी खंबीरपणे उभे आहोत. आपल्याला जेव्हा एक सांगोळे मॅडमचा विषय आठवला की मला अजूनही भीती वाटते. जेव्हा टिपऱ्या शिकवत होत्या मॅडम आम्हाला सांस्कृतिक कार्यक्रमाच्या वेळेस मला खूप राग यायचा. थोड्या गोष्टीसाठी कधी मला खूप राग यायचा. मी सांगोळे मॅडम नाही, मी बोलायची सवय मला खूप होती. याच्यासाठी बोल, त्याच्यासमोर बोल. मी असे बोलत असताना एक वेळा सांगोळे मॅडमने माझ्या पाठीत धक्का दिला. तेव्हा मी टिपऱ्या काढून खाली टाकून दिल्या आणि पळत गेली. मी म्हटलं मला नाही खेळायचंय. मला खूप राग आलेला होता तेव्हा. पण नंतर मॅडमच आल्या, माझ्या पाठीवरून हात फिरवला आणि म्हटले, अगं अर्चना चाल, बडबड नसते करत बेटा. मी तुम्हाला शिकवत आहे आणि तुम्ही काय विनाकारण बडबड करत आहात. तेव्हा मला मॅडमचा खूप राग यायचा, कारण की मला मॅडम खूप मारायचे. पण आज ते तोच मार आमच्या खूप कामात पडलेला आहे. आणि त्या शिक्षणा मॅडमच्या एवढ्या सक्षमीकरणामुळे आज आम्ही सर्व मुली काहीतरी करू शकत आहे. मॅडम, आम्ही तुमचे खूप खूप आभारी आहोत. तसेच माहेरचा सागर असलेल्या आपल्या बाळे मॅडम, त्या पण आपल्यासाठी एक आदर्शच आहे. आणि भगत सर, बाळे सर आणि नागडे सर जर म्हटलं तर कोणी खालची मन वरण करणार नाही. नागडे सर आले म्हटल्यावर काही लिहिलं नसलं तरी मान खाली घालून घ्यायची म्हटलं, नाही तर पाठीचा धक्का. असे हे अनुभव खूप आता कुठं कसे पाहायला मिळतात. आता तर फक्त कसं आहे, डेली आता आजकाल आपण आता सर्वजण आलेला आपले डेली रुटीन सोडून आज गेट टुगेदर मुळे सर्वांचे डेली रुटीनला मिळाला आहे ब्रेक. आणि आज आपल्या भूतकाळाला लागला आहे ट्रॅक. त्याच्यामुळे सर्वजण आपण इथे येऊन उपस्थित राहिला सर्वांनी, आणि त्याच्या सर्वांचे खूप खूप आभार. आणि विशेषतः आमचे खूप खूप आभार. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपविते. काही चुकलं असेल तर माफ करा. 20 वर्षाचा हा कालखंड आहे. त्यामध्ये 7 वर्ष आपण या विद्यामंदिरला गेलेले आहेत. माझा परिचय देण्याआधी मी थोडं विद्यामंदिर शाळेविषयी बोलले. त्या शाळेच्या नावामध्येच ऍक्च्युली विद्यामंदिर जे नावच आहे की तिथे आपल्याला विद्या मिळेल असं हे विद्यामंदिर आहे. आणि विद्यामंदिराला जे शिल्पकार होते ज्यांनी या शाळेला बरोबर घडवलंय, हे सर्व शिल्पकार आपल्या इथं बसलेले आहेत. तर त्यांना माझा नमस्कार. प्रत्येकाचे जसं आपण म्हणतो की प्रत्येकाची एक काहीतरी खासियत राहते, त्याप्रकारे आपले हे सर्व शिक्षक आहेत. जसं नाव घ्यायचं असेल तर मी जेव्हा इथे आलो होतो, म्हणजे मी इथे पहिल्या वर्गापासून तर नव्हतो आलो, मी इथे 3rd स्टँडर्ड पासून आलो होतो गावात. तर त्यावेळेस मी जेव्हा इथे ऍडमिशन घेतली तर त्यावेळेस मला सांगितलं होतं की 3ऱ्या वर्गाला मॅडम होत्या, सांगोळे मॅडम होत्या. तर मला आधीच विद्यार्थी होते, तर ते मध्ये मॅडम खूपच कडक आहे, थोडं तू बघून नसेल. आणि ज्यावेळेस मी इथे आल्यानंतर अक्षरशः मला 3ऱ्या वर्गात आलो त्यावेळेस मला एकतर मराठी वाचता पण नव्हते आणि सीबीएसई म्हणजे 1, 2, 3 नंबरी पण मला नव्हतं जमत. ठीक आहे. तर आणि जेव्हा मी 3ऱ्या वर्गाचे बहुतेक पेपर दिले तर त्यावेळेस मला प्रश्न पण वाचता येत नव्हते. ठीक आहे. तर त्यावेळेस मग मी प्रश्नाची उत्तर ऍक्च्युली असे दिले होते की आ ई मला पण नव्हतं की काय लिहितोय. तर असा हा विद्यार्थी इथं आला, त्याचा प्रवास इथून चालू झाला. तर ही शाळा म्हणजे खरोखर ज्यांनी जे आपल्याला घडवलंय, म्हणजे आपण म्हणतो की एक कुंभार असतो, कुंभार आपली मटकी वगैरे सगळं तयार करतो, त्यासाठी जो मातीचा गोळा असतो त्याला त्यावेळेस काहीच व्हॅल्यू राहत नाही. पण हे जे तुम्ही मातीचे याच्यामध्ये रूपामध्ये तुम्ही सर्वांना जे आम्हाला घडवलंय ना, त्याचे सर्व शिल्पकार खरोखर तुम्हीच आहात.
आता जसे सर्वांनी ऍक्च्युली आपापले मनोगत व्यक्त केले आहेत, त्यांची आता मुलं आहेत ते शाळेत स्कूलमध्ये सर्व ठिकाणी जात आहेत आणि त्याचे अनुभव दिले आहेत की प्रत्येक ठिकाणचे टीचर वगैरे कसे आहेत काय आहेत. मला हे म्हणायचं आहे की सर्वजण टीचर प्रोफेशनल आहेत ते आपला जॉब खरोखर खूप चांगल्या प्रकारेच करतात, पण त्याच्या व्यतिरिक्त एक पाऊल पुढे जाऊन ते ज्यांनी केलंय ते सर्व इथे बसलेले आहेत. म्हणजे कुठल्याही प्रकारची एक लालच किंवा अभिषा न ठेवता ज्यांनी आपला शिक्षक हा जो एक प्रोफेशन आहे तो खरोखर मनापासून जो निवडलेला आहे ते असे आपले सर्व शिक्षक. मग त्यामध्ये असतील त्या बाळे मॅडम असतील, जसं सर्वांनीच म्हटलंय की बाळे मॅडम म्हणजे आपली एक माय. ठीक आहे, त्यांनी कधी कधी मला असं वाटलंच नाही की आपण घरून आलो ते आपले तिथले ऍक्च्युली पॅरेंट्स होते, इथं आल्यानंतर हे आपले दुसरे पॅरेंट्स होते. असंच होतं बाळ्यांचं. तर केव्हा पण होतं एक कॉन्फिडन्स लेवल जी मला जी ऍक्च्युली पाहिजे ती मलाही कोणी ऍक्च्युली तुमच्या शाळेमध्ये इन्स्पेक्शनसाठी येऊ दे तर इंग्लिशमध्ये विचारलं कशामध्ये कोणी विचारलं बाळ्यांचं नेहमी सांगायचं सांगू ना काही पण तुमचा कॉन्फिडन्स तुम्ही घ्या. व्हॉट इज युअर फ्रेंड माय बेस्ट फ्रेंड शक्तिमान चालेल, काही प्रॉब्लेम नाही आहे, तुमचा कॉन्फिडन्स द्या. त्या प्रकारे ऍक्च्युली ज्या प्रकारे ऍक्च्युली ते मुलांना प्रोत्साहित करायचे ते खरोखर खूप चांगलं होतं. आता आपल्यामध्ये ऍक्च्युली एलिगेशन नाही आहेत, मॅथ्ससाठी खूप चांगले आपल्याला ज्यांनी खरोखर खूप चांगल्या प्रकारे मॅथमॅटिक्स शिकवले असे एलिगेसर. नंतर प्रत्येक ऑलराऊंडर असणारे म्हणजे खेळ, नंतर इतिहास विज्ञान वगैरे याच्यामध्ये असलेले आपले भगत सर. मी पहिल्या दुसऱ्या वर्गाला नव्हतो त्यामुळे नागडे सरांची डायरेक्टली माझं इंटरॅक्शन नाही झालंय, पण मला आता पण आठवते मी या तिसऱ्या वर्गात इथं बसायचो पण नागडे सरांनी तिथून जरी आवाज काढला तरी इथले सर्व चारही वर्ग ऍक्च्युली शांत होऊन जायचो. असा नागडे सरांचा आवाज होता. वानकडे सर जे फेमस होते आपले पेंटिंग साठी, आता सुद्धा मी आता आल्यानंतर पहिल्यांदा मी वर्गामध्ये जाऊन बघितलं सर्व नागडे सरांनी जे पेंटिंग काढल्या त्या आत्ताच्या तशाच्या तशाच आहेत. म्हणजे शाळेमध्ये खरोखर आल्यानंतर एक शाळेचं एक जे वातावरण वाटते ते खरोखर यांनी क्रिएट केलं होतं. हे नागडे सर वानकडे सर आणि सर्वांचे लाडके आपले ज्यावेळेस आपले प्राध्यापक होते नावकार सर. पहिल्यांदा जेव्हा आम्ही आलो तर आम्ही ऍक्च्युली आहे सोनाळ्याचा नदीला पाणी केव्हा पण यायचं तर पहिल्याच वर्षी जो आल्यानंतर सकाळी आल्यानंतर काही माहित नव्हतं की मोठा नदीला पाणी येते. तर एकदा असंच झालं होतं की संध्याकाळी 5 झाले आम्ही गेलो नदीला पाणी येऊन गेलो. तर इथं आल्यानंतर आम्ही शाळेतून गेलो आम्हाला पण नव्हतं माहित काय कुठं जायचं काय जायचं. तर हे आले यांनी ऍक्च्युली त्यावेळेस आमची ओळख पण नव्हती की आले विद्यार्थी आले ऍडमिशन घेतले इथं आहेत. तर अक्षरशः त्यांनी आम्हाला घरी येऊन सर्व जेवण वगैरे असे मुलासारखे पण आम्हाला त्यांनी त्या दिवशी केलं. तर ती आठवण आता पण आहे. तर अशा भरपूर काही आठवणी आहेत या शाळेच्या आणि आयुष्यात त्यांनी जे आम्हाला घडवलंय ते जो म्हणतो आपण कुठली पण इमारत असू द्या वास्तू असू द्या त्या वास्तूचा जो पाया असतो ना तो जर ऍक्च्युली खरोखर भरभक्कम असेल ना तर ती वास्तूला कुठे लिमिट राहत नाही, त्याला फक्त असतं आकाशच लिमिट आहे. त्या प्रकारे जो पाया घालणारे जे होते पाया घालणारे सर्व शिल्पकार हे आपले शिक्षक आहेत. यांनी जो आपल्या सर्व विद्यार्थ्यांचा जो पाया मजबूत केलेला आहे त्याच्याच भरोशावर का म्हणा ऍक्च्युली आपण सर्वजण आता कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये बरोबर खूप यशस्वी आहात आणि तुम्ही सर्व इथं आले त्याबद्दल मला खूप आनंद वाटला. माझं काही असं हे नव्हतं पण मला जसं सांगितलं सर्वांनी इथं एक आकाश आणि श्याम होता. आकाशने मला कॉल केला, म्हटलं ठीक आहे मी येईल काहीच प्रॉब्लेम नाही कारण की याच्या आधी पण ती इच्छा माझ्या याच्यात होती पण म्हटलं मी तिथे राहून मी सर्वांना म्हणेल ते असं तू तर पुण्यामध्ये राहतो इथून तू काय करणार आहे. तर ती ऍक्च्युली यांनी स्वतःच म्हटलंय की आपल्याला हा एक संमेलनाचा कार्यक्रम करायचा आहे. मी म्हणजे त्या क्षणी त्याला म्हटलं ठीक आहे मी येणार आहे म्हटलं काही प्रॉब्लेम नाही माझ्याकडनं तरी येऊन जाईल. तर हे असं एक शाळेबद्दलचं आहे. त्याच्यामध्ये आठवणी पण भरपूर आहेत जसं एकच सांगितली की मी की तिसऱ्या वर्गामध्ये होतो. नंतरच्या आठवणी अशा आहेत की आम्ही असताना काही आबाधोबी खेळायचो काय खेळ असायचे तर प्रत्येक वेळेस एकच राहायचं की म्हणजे डायरेक्टली आता कोणाला आम्ही दुश्मनासारखे मानू नव्हतो शकत पण एक तोच आता आबाधोबीचा खेळ असा असायचा की एक ग्रुप बनायचे ग्रुपमध्ये असं कोणाला पण मारायचे म्हणजे अक्षरशः त्याच्यामध्ये डायरेक्ट भांडण वगैरे करायचं नाही पण या माध्यमातून वगैरे असं चालायचं. आणि मला आता पण एक प्रसंग आठवतो की 6व्या वर्गामध्ये असताना त्यावेळेस तुम्ही जर सांगितलं की 3ऱ्या वर्गात तुम्हाला काहीच येत नव्हतं पण 6व्या वर्गामध्ये बाळे मॅडमनी आपलं शब्दकोश असायचा आणि आम्ही 10 शब्दावर पाठ करून यायचो. एक मोठा शब्द होता असं वगैरे त्यावेळेस आपले 1-2 शब्द घ्यायचो. तर त्यावेळेस मी ऍक्च्युली 2 मिनिटं घेतल्या त्या शब्दात मी मला त्या शब्दाचं उत्तर घेऊन दिलं आणि शब्द स्पेलिंगमध्ये सांगून दिलं होतं. तर त्यावेळेस मॅडमनी मला माझ्याकडे आले त्यावेळेस मला खूप वाटलं होतं की चांगला विद्यार्थी. तर हाच एक वेळ होता माझ्यासाठी. आज इकडे 7वी पर्यंत मी गेल्यानंतर कारण त्याला पण मग आपल्यामध्ये भरपूर जण काढले झाल्यानंतर 12वी पर्यंत आपल्या सोबत होते. त्यानंतर मी शिवाजी कॉलेजला माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि केकेवाडी इंजिनिअरिंग कॉलेजला माझं पोस्ट ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं. आता मी तिथे जेपी मॉडर्न चेसमध्ये ॲज अ सोशल आर्किटेक्ट म्हणून एक पोझिशनला आहे IT मध्येच. माझी वाईफ पण तिचं पण एक पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे. जॉब नाही करत मुलांचं 2 वर्षाचं. तर
माझी सासू इथं सांगोलची. ठीक आहे. तर अशा प्रकारे हा एक प्रवास आहे आणि या प्रवास आपण सर्वांनी केला. प्रत्येक जण आपापल्या क्षेत्रात यशस्वी झालेले आहे आणि ते सर्वजण इथे आले. खूप खूप चांगलं वाटलं. तुमचे सर्वांचे आभार आणि धन्यवाद. माझं माहेरचं नाव आहे आणि माझं सासूचं नाव आहे राधिका संजय वाशिम. माझं दुकान आहे कापडचे दुकान. आंबे टाकीचं माझं दुकान आहे आणि वर्गात शाळेतली काही वेगळी गोष्ट जर सांगायची म्हटली तर सांगोडे मॅडमनी जी मला आपली शिक्षण दिली त्यामुळे खरंच मी सुधारली. मला मॅडमनी दुपार म्हणून मी माझ्या हातावरती कारण 4-5 दिवस माझ्या हातावरती बंद नव्हती गेली. असं मॅडमनी पनिशमेंट दिली आणि माझी मॅडम तर खूप मानेचा सादर आहे. त्या काही म्हणतच नव्हत्या असं की बा उद्या खूप मानतो आणि मग सर तर आधी सांगत होते की बा जसं अभ्यास कर बेटा अभ्यास कर. तुम्ही अभ्यास करायला सुरुवात केली तेव्हापासून 5वी नंतर सांगू तोपर्यंत काही टेन्स नाही. आणि वाडे सर पण सांगत होते की बा कधी पण ते अभ्यास करायचा परत परत टेन्स. सरांचं असं होतं की गणित जे आहे ना ते हेल्पेस शिकवत होते. जर काही आलंही नाही तरी मार्क टाकून द्यायचे की एवढे एवढे मार्क 10पैकी 8 तरी टाकत होते. कारण त्यांना माहिती आहे की विद्यार्थी कसे अभ्यास करणारे आहेत पण कधी नाही करत कधी करतात असा प्रसंग होता. आणि माझी एखाद्या दिवशी काय गेट टुगेदरसाठी कोणाला माझ्या ओळखीचा सर की वर्धुऱ्याला ये म्हणून गेट टुगेदर आहे आपल्या प्राथमिक विद्यालयामध्ये शाळेमध्ये. तर एवढ्या 18-20 वर्षातून फोन आला. मला एवढा आनंद झाला की मी कधी जाणार कधी नाही शाळेत. त्या शाळेसाठी मी खूप उत्सुक झाली फिरायसाठी. ते मॅडम वगैरे मला रस्त्याने दिसायचे त्यावेळेस मी गाडीवर वगैरे असते तर पण ते बोलायचा प्रसंग आला. मी आज माझ्या मॅडमला बोलायचा प्रसंग झाला की असं वाटते आधीच म्हणजे शाळेत येऊन जात रस्त्याने जात होती असं वाटत होती की आधीच येऊन जा शाळेमध्ये नंतर बघूया घरी जायचं असे प्रसंग असतात. माझा नमस्कार. माझं गुरुवर्गाला माझा नमस्कार. मी पहिल्यांदाच बोलत आहे सरला तर माहितीच जे पहिले ते 7वीत कधी केलं नाही ते पुढे काय करणार आहे मी तर ते तरी मला नाहीच आहे. माझं नाव शाळेत शिकत होते तेव्हा शीतल शंकरसिंग राजपूत होतं. आता माझं नाव शीतल महेंद्रसिंग सुंगे आहे. मला एक मुलगी आणि मुलगा आहे. मुलगी 10वीला आहे मुलगा 6वीला आहे. मी आपल्याला राहते. माझ्याकडे शेती आणि घर आहे. सरांनी मला चांगलं शिक्षण दिलं मला चांगली वागणूक पण दिली आणि मला हेल्गे सरांचा एक ते हे आठवते सर आले नाही कधी मला कोणता प्रश्न विचारला आला नाही की ये ना मेन भावना बिन आणि कोणा मुलींना मला की मला पाणी बोलवाय शब्द होते ते आठवतात. ते गेले पण त्यांचे शब्द आमच्या लक्षात आहे अजून पण. स्मिता बोलायचं नाही. स्मिता पुरणे